No.
Let
नमो विठ्ठलराजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दांगूया सुभटा. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरीचे शरण में, चलो आओ जी पवन माया
माझ्या वाटेला आली हे मी माझं परम भाग्य समजते. माझं पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी, ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभी आहे. असेच जरी माझे आई वडील तसेच माझा मामा माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुधीर पाटील तसेच हरिभक्त परायण भागवताचार्य कीर्तनकार अनिताताई महाराज सुधीर पाटील माई व बाबांच्या चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्व श्रोते मनुष्य चरणी नतमस्तक होते आणि कीर्तन निरूपणाकडे वळते. विठला विठला तुम्हाला काय म्हणतात तर सार विचार करून त्या भगवंताचे नाव आपल्या कंठामध्ये धारण करा. मग आता सार काय आणि असार काय म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला भुईमुग माहिती आहे ना, तर त्या भुईमुगामधील जो दाणा आहे तो काय आहे तर सार आहे आणि त्याचं जे टरफल आहे ते कसं आहे असार आहे. म्हणजे या संसारामध्ये सार काय आहे तर भगवंताचं नाव हे कसं आहे तर सार आहे. मग आपण काय करायचं तर सार विचार करायचा. महाराज अजून ठिकाणी वर्णन करतात की क्षणोक्षणा हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. कोणता विचार करायचा तर क्षणाक्षणाला या आपण संसारूपी भवसागरातून कसे तरुण जाऊ याचा विचार करायचा. आता महाराज विचार हे 3 प्रकारचे आहे. पहिला विचार असा आहे तो विचार आपण कधीही करायचा नाही. दुसरा विचार असा आहे तो विचार आपण कधी करायचा आणि तिसरा विचार असा आहे तो विचार आपण सतत करायचा. आता पहिल्या क्रमांकाचा विचार आहे की तो विचार आपण कधीही करायचा नाही. तो विचार म्हणजे कोणता तर आपल्यामुळे कुणाचं वाईट होईल किंवा कुणाला त्रास होईल असा विचार कधीही करायचा नाही. दुसरा विचार असा आहे की तो विचार आपण कधी करायचा. आता तो विचार म्हणजे की माझं उत्पन्न किती, माझा काल कधी आहे, माझे मित्र कसे असावे असा विचार आपण कधी करायचा. आणि तिसरा विचार असा आहे की तो विचार आपण सतत केला पाहिजे. आणि तो विचार म्हणजे कोणता तर भगवंताच्या नामस्मरणाचा विचार आपण सतत केला पाहिजे. कारण त्या भगवंताचं नाव हे पवित्रामध्ये पवित्र आहे, मंगलामध्ये मंगल आहे. म्हणून काय करायचं तर त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. तर नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम
आहे. मग तुम्ही आल्यानंतर तो काय करेल तर तुम्हाला शिव्या देईल, पण तुम्ही काही तर त्याला उपदेश करा की भगवंताचं नामस्मरण कर म्हणून. तेव्हा साधू महाराज म्हणाले, मी तुझ्या घरी जेवायला येईन, पण माझी एक अट आहे. काय अट आहे तर घरी जाताना मला बँड वाजवत न्यायचं. काय करायचं तर बँड वाजवत न्यायचं. हा म्हणाला, बरं ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी साधू महाराजांना बँड वाजवत घरी आणलं. आता घरी आणलं, हा तिथेच बसलेला होता. कोण बसलेला होता तर जो छोटा मुलगा होता, म्हणजे जो नास्तिक होता, तो तिथेच बसलेला होता. त्यांनी साधू महाराजांना पाहिलं, तसा शिव्या देऊ लागला. शिव्या दिल्या आणि एका खोलीमध्ये जाऊन दरवाजा लावून बसला. थोड्या वेळानंतर त्या साधू महाराजांनी भोजन केलं आणि त्या बँडवाल्यांना सांगितलं की येताना जसं वाजवत आणलं होतं तसंच माघारी जाताना वाजवायचं, पण मी तुमच्यासोबत येणार नाही, तर मी इथेच थांबणार. मग ते बँडवाले बँड वाजवत तसेच माघारी गेले. मग आता याला काय वाटलं की साधू महाराज देखील गेले. त्यामुळे याने दरवाजाची कडी काढली. बघितलं तर काय, बाहेरून दरवाजा बंद. बाहेरून दरवाजा बंद दिसला. त्या जोरात जोरात ओरडू लागले, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. एवढं साधू महाराजांनी दरवाजाची कडी उघडली आणि त्याचा हात धरला. आता हात धरला तसं म्हणाला की तू एकदा भगवंताचं नाव घे. काय कर, भगवंताचं एकदा नाव घे. त्यावेळेस तो म्हणाला, मी घेणार नाही. हा म्हणाला, तू घेत नाही, मी हात सोडत नाही. त्यावेळेस त्याने कसं बसं एकदा देवाचं नाव घेतलं. देवाचं नाव घेतल्यानंतर ते साधू महाराज आपल्या घरी निघून गेले. आता खूप वर्षानंतर ते दोघेही भाऊ मरण पावले आणि मरण पावल्यानंतर जो आस्तिक होता त्याला विष्णुदूत न्यायला आले आणि जो नास्तिक होता त्याला यमदूत न्यायला आले. आता यमदूतांनी त्याला घेतलं आणि यम दरबारात दिलं. आता यम दरबारात कोण होते तर यमराज होते. त्यांनी त्याची फाईल उघडली. त्यामध्ये काय होतं तर याने देवाचं एकदा नाव घेतले. मग आता यमराजांना प्रश्न पडला की याने देवाचं एकदा नाव घेतले, मग याला स्वर्गात टाकायचं की नरकात टाकायचं. कारण जर स्वर्गात टाकायचं म्हटलं तर त्याने देवाचं नाव एकदाच घेतले आणि नरकात टाकायचं म्हटलं तर त्याने देवाचं नाव एकदा तरी घेतले. त्यावेळेस यमराज म्हणाले, आता हा प्रश्न घेऊन कोणाकडे जायचं. त्यावेळेस यमराजांना आठवलं की आपण हा प्रश्न घेऊन कोणाकडे जाऊ तर ब्रह्मदेवाकडे जाऊ. आता हा म्हणाला, मी तसं येणार नाही, मला पालखीमध्ये बसवून द्या तरच मी येणार. त्यावेळेस याला पालखीमध्ये बसवलं. पालखीमध्ये बसवलं. ही पालखी कुठे गेली तर ब्रह्मदेवांजवळ गेली आणि हाच प्रश्न ब्रह्मदेवांना विचारला की याने देवाचं एकदा नाव घेतलं, याला स्वर्गात टाकायचं की नरकात टाकायचं, नावाची किंमत काय. तर ब्रह्मदेव म्हणाले, मला याचं उत्तर माहीत नाही. मग आपण काय करू तर कैलासावर भगवान शंकरांकडे जाऊ. त्यावेळेस हे सर्वजण कुठे गेले तर कैलासावर गेले. आता कैलासावर गेले. कैलासावर गेल्याच्या नंतर भगवान शंकरांना विचारलं की याने देवाचं एकदा नाव घेतलं, मग याला स्वर्गात टाकायचं की नरकात टाकायचं. आता भगवान शंकर म्हणाले, मला नावाची किंमत माहीत नाही. त्यामुळे आपण काय करू की याने ज्याचं नाव घेतलंय आपण कुणाकडे जाऊ तर त्याच्याकडे जाऊ. आता सर्वजण कुठं पोहोचले तर वैकुंठामध्ये पोहोचले. भगवान विष्णू जवळ पोहोचले आणि भगवान विष्णूला विचारलं की याने तुमचं नाव एकदाच घेतलंय, मग याला स्वर्गात टाकायचं की नरकात टाकायचं. आता भगवान विष्णू म्हणाले, मला माझ्या नावाची किंमत माहीत नाही, परंतु ज्या अर्थी हा तिथून इथपर्यंत पालखीत बसून आला आणि इथं आल्याबरोबर माझ्या मांडीवर बसला आणि एकदा वैकुंठामध्ये आलेला व्यक्ती पुन्हा माघारी जाऊ शकत नाही, म्हणजे नामाची किंमत ही असामान्य आहे. विठ्ठल म्हणून काय करायचं तर त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. मग कसं करायचं तर अभंगाचं प्रथम चरण. सारा सार विचार करा मुठो सारा
निघाली. त्यावेळेस मध्ये जात असताना अरणभिंडी हे गाव लागलं. अरणभिंडी गाव
घरी जातो आणि पाणी पिऊन येतो तोपर्यंत तुम्ही इथे थांबा, कुठेही जाऊ नका. त्याचं भगवंत हे कुठे गेले तर सौता माईच्या मळ्यामध्ये गेले. बघितलं तर काय, सौता महाराजांचं नामस्मरण चालू होतं आणि भगवंत मोठे मोठ्याने ओरडायला लागले की वाचवा, मला वाचवा, माझ्या मागे तो चोर लागेल, मला वाचवा. आता हे शब्द सौता महाराजांनी ऐकले आणि ते देवाजवळ गेले. देवाला ओळखलं आणि म्हणाले, काय रे देवा, तुझ्या मागे कोणते चोर लागले? त्यावेळेस भगवंत म्हणाले की ते तुला नंतर सांगतो, पण आधी मला लपायला जागा दे. त्यावेळेस सौता माईने आजूबाजूला पाहिलं तर कुठेही लपण्यासाठी जागा नव्हती. त्यावेळेस त्यांच्या शेजारी एक सुरा होता. त्यांनी तो सुरा घेतला, आपलं पोट चिरलं आणि भगवंताला सांगितलं की भगवंता, आता तू माझ्या पोटामध्ये जाऊन लप. त्यावेळेस भगवंताने सूक्ष्म रूप धारण केलं आणि भगवंत कुणाच्या पोटामध्ये जाऊन बसले तर सौता माईच्या पोटामध्ये जाऊन होता.
होते. त्यावेळेस याचा आवाज त्यांना गेला नाही, त्यामुळे ते आपल्याच नादात होते. मग त्यांनी एक दगड एका बाजूला फेकला. तसं याला वाटलं की आपलं पीक चांगलं यावं म्हणून शेतकरी दादांनी मौन धरले. त्यामुळे त्यांनी आपल्याला काय दिला तर इशारा दिला. त्यामुळे ज्या बाजूला यांनी दगड फेकला त्या दिशेने हा चालत गेला. पण योगायोगाने काय झालं तर याला याच्या मेंढ्या तिथे सापडल्या. आता याने आपल्या मेंढ्या घेतला आणि पुन्हा त्या शेतकरी दादाजवळ आला आणि म्हणाला, शेतकरी दादा, तुम्ही माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्यामुळे माझ्याकडून ही मोडकी मेंढी तुम्हाला बक्षीस. काय म्हणाला तर तुम्ही माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्यामुळे माझ्याकडून ही मोडकी मेंढी तुम्हाला बक्षीस. त्यावेळेस हा शेतकरी दादा कसे होते, बहिरे होते. ते म्हणाले, मी तुझी मेंढीच मोडली नाही तर भरून कसा देऊ. काय, मी तुझी मेंढीच मोडली नाही तर भरून कसा देऊ. आता त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. तेवढं तिसरीकडून एक घोडेस्वार दादा आले. आता या दोघांनी काय केलं तर त्यांना थांबवलं आणि आता तेही कसे होते, बहिरे होते. आता या दोघांनी त्यांना थांबवलं आणि मेंढपाळ म्हणाला की या शेतकरी दादांनी माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्यामुळे मी यांना एक मोडकी मेंढी बक्षीस देतो, तर हे घे नाही. तेवढंच शेतकरी दादा म्हणाले, मी याची मेंढीच मोडली नाही तर भरून कसा देऊ. आता तेवढं हे घोडेस्वार दादा कसे होते, बहिरे होते. ते म्हणाले, नाही नाही, मी हे मान्यच करू शकत नाही की हा घोडा चोरीचा आहे. मी त्या दिवशी पोलीस पाटलाकडून हा घोडा 70,000ला विकत घेतलाय आणि तुम्ही म्हणतायच कसा की हा घोडा चोरीचा आहे. आता या तिघांमध्ये वाद सुरू झाला. आता हे तिघं पोहोचले पोलीस पाटलाजवळ. पोलीस पाटीलही कसा होता, बहिरा होता. शिवाय त्याने 1 महिन्यापूर्वी आपल्या दोन्ही बायका घराच्या बाहेर काढून दिलेल्या होत्या. आता हे तिघं पोलीस पाटलाजवळ पोहोचले आणि मेंढपाळ म्हणाला, या शेतकरी दादांनी माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्यामुळे मी यांना एक मोडकी मेंढी बक्षीस देतोय, तर हे घेत नाही. तेवढ्यात शेतकरी दादा म्हणाले, मी याची मेंढीच मोडली नाही तर भरून कशी देऊ. तेवढ्यात घोडेस्वार दादा म्हणाले की पोलीस पाटील, तुम्हाला तर माहित आहे मी आठवड्याभरापूर्वी तुमच्याकडून हा घोडा 70,000ला विकत घेतलाय आणि हे दोघं म्हणतात की हा घोडा चोरीचा आहे. आता पोलीस पाटील कसा होता, बहिरा होता. हा म्हणाला, तुम्हीच काय, अख्खं गाव जरी आलं तरी मी त्या दोघींना आत घेणार नाही. विठाला विठाला. म्हणजे देवाने तुम्हाला एक जरी वय कमी दिलेला असता तर एवढी मोठी फजिती झाली होती. म्हणून काय करा तर या भगवंताचं नामस्मरण करा. जर तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर काय होईल तर गर्दी हा विठ्ठला विठ्ठला चला. म्हणून काय करा तर त्या भगवंताचं नामस्मरण करा. हा नरदेह त्याने नामस्मरणासाठी दिलाय. आता नरदेहाचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार असा आहे की काहींना नरदेह मिळाला पण त्याची किंमत कळाली नाही. दुसरा प्रकार असा आहे, त्यांना नरदेह मिळालाही नाही आणि त्याची किंमत कळालीही नाही. तिसरा प्रकार असा आहे की त्यांना त्या नरदेहाची किंमत कळाली पण नरदेह मिळाला नाही. आणि चौथा प्रकार असा आहे की त्यांना नरदेह मिळाला नाही आणि त्याची किंमत कळाली. स्वर्गीचे आम्हाला म्हणजे मानव, त्यांना नरदेह मिळाला, म्हणजे आपल्या सर्वांना नरदेह मिळाला, पण या नरदेहाची
तर नाही. दुसरा वर्ग असा आहे त्यांना नरदेह मिळालाही नाही आणि त्याची किंमत कळालीही नाही. असे कोण तर प्राणी. पशु काय पाप पुण्य जाणती. पशु काय पाप पुण्य जाणती. म्हणजे त्यांना नरदेह मिळालाही नाही आणि त्याची किंमत कळालीही नाही. तिसरा प्रकार असा आहे त्यांना नरदेह मिळाला नाही परंतु त्याची किंमत कळाली. मग ते म्हणजे कोण तर देव. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यू आणि चौथा वर्ग असा आहे की त्यांना नरदेह मिळाला आणि त्याची किंमत कळाली. मग असे कोण तर संत. म्हणून काय करायचं तर जीवनामध्ये संतांची संगती करायची. मग संतांची संगती का करायची तर याचा दृष्टांत आहे. कोणी की काही एक राजा होता. तो राजा उठला आणि शिकारीसाठी गेला. कुठे गेला? जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर शिकार केली. त्यामुळे त्याला काही नक्की तहान लागली. मग त्याने आजूबाजूला पाहिलं तर तिथे एक तळ होतं. तो तिथे गेला, पाणी प्यायला. तेवढं त्याचं लक्ष तिथे एका झाडाखाली बसलेल्या साधू महाराजांवर गेलं. मग याच्या मनात आले की आपण त्या साधू महाराजांचं काय करायचं दर्शन घ्यायचं. मग हा त्याच्या जवळ गेला आणि लांबूनच दर्शन घेतलं. आता याला वाटलं की साधू महाराज माझ्याकडे आता बघतील नंतर बघतील मला आशीर्वाद देतील. परंतु त्या साधू महाराजांचं लक्ष त्या एका दगडावर बसलेल्या बगड्यावर होतं. त्यामुळे त्या तिथेच हात जोडून उभा राहिला. आता साधू महाराजांचं लक्ष त्या बगड्याकडे होतं. तो बगडा काय करत होता तर आपल्या चुचीमध्ये पाणी घेऊन ती चोच त्या दगडावर घासत होता. त्या दगडावर घासत असताना या साधू महाराजांना त्या बगड्याच्या मनातील कपट जाणलं आणि त्यांच्या तोंडातून शब्द फुटले. गजगज घसी और ऊपर डाले पाणी तुम्हारे मन में जो कुछ वो हमने जाने. आता या राजाला वाटलं की त्यांनी आपल्याला हा आशीर्वाद दिलाय. त्यामुळे आपण काय करू तर त्यांचा आशीर्वाद समजून जाऊ. मग तो राजा हा दोरा म्हणत 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 राज्यापर्यंत गेला आणि त्यामुळे त्याचा दोरा पाठ झाला. पण राज्यामध्ये काय होतं तर राणीचं आणि राजाचं पटत नव्हतं. कारण त्या राणीचे प्रेम प्रधानावर होते. आता तो प्रधान आणि राणीने ठरवलं की आपण राजाला मारायचं. पण मारायचं कसं तर त्यांनी राजाची दाढी करणाऱ्या भावाला बोलवलं आणि सांगितलं की तू आमचे एक काम कर, तुला म्हणते ते देतो. त्यावेळेस हा म्हणाला की काय तर प्रधानाने काय सांगितलं की ज्या वेळेस तू सकाळी राजाची दाढी करण्यासाठी जाशील त्यावेळेस ज्या वस्त्र आहे त्या वस्त्राने काय कर त्यांचा गळा का तू कशातही अडकणार नाही. उलट तुला जे पाहिजे जेवढं पाहिजे तेवढं आम्ही देतो. आता पैशाच्या लोभामुळे हा तयार झाला. दुसऱ्या दिवशी राजाची दाढी करण्यासाठी गेला. सर्व प्रधानमंत्री त्या ठिकाणी बसलेली होते. तेवढं तर याने काय केलं तर दगड घेतला आणि त्याच्यावर पाणी टाकून वस्त्र घासू लागला. तेवढं राजाला त्या डोळ्याची आठवण झाली आणि तो म्हणाला गजगज घसी और ऊपर डाले पाणी तुम्हारे मन में जो कुछ वो हमने जाने. आता याला वाटलं की राजाने आपल्या मनातलं जाणलं आणि तो म्हणू लागला माफ करा मला असं काहीही माझ्या मनात नव्हतं. असं मी तुम्हाला मारणार नव्हतं तर हे मला दुसरी करण्यासाठी सांगितलं. आता राजा म्हणाला मला तर काहीच माहित नाही पण हा असं काय म्हणतोय. तर राजाने आपल्याला सर्व काही माहीत आहे असं आव म्हणून त्याला विचारलं की जे काही खरं खरं आहे ते मला माहीत आहे पण तू काय कर सर्व प्रधान मंडळी समोर सांग. त्यावेळेस याने सर्व झालेली हकीकत कोणाला प्रधान मंडळी समोर सांगितली. त्यावेळेस राजाला राणीचे आणि प्रधानाचे कपट कळाले. त्यावेळेस राजाने त्या दोघांची गाढवावर बसून पूर्ण राज्यामध्ये दिंडी काढली आणि त्यांना राज्याच्या बाहेर हाकलून दिलं. विठ्ठल विठ्ठल
दयाच्या चिंतने गिरसेल संकट दयाच्या चिंतने गिरसेल आता प्रभू रामचंद्रांनी काय केलं तर आपलं धनुष्य काढला आणि
नाही. तर सुद्धा प्रभू रामचंद्राला प्रश्न पडला की माझा काल कधीही वाया जात नाही, मग हनुमंत राहिला कशी काही जावत नाही. तरी विश्वामित्र देखील त्या ठिकाणी आले, नारद महर्षी आले आणि म्हणाले, आता तुम्हाला कळले का की त्या भगवंतापेक्षा त्याचं नाव काय आहे, तर श्रेष्ठ आहे म्हणजे मोठं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे त्या भगवंताच्या नामाची किंमत त्या भगवंतालाही माहीत नाही. आपण काय करायचं तर नामस्मरण करायचं रात्रंदिवस त्या भगवंताच्या नामस्मरणाचा नेम धरायचा. अभंगाचं तिसरं चरण. जन्मनी आपुले वाटे राम स्मरा, जन्मनी आपुले वाटे राम स्मरा, जन्मनी आपुले वाटे मी प्रयत्न केले. म्हणून आता त्या भगवंताचं नामस्मरण करायला जाता जाता
Radha
हनुमान महाराज बोल हनुमान महाराज बोल प्रसाद महाराज सुडके तसेच माझ्या संस्थेतील माझी गुरु होते श्रद्धा निधी सोनवणे तसेच मृदुंगाचार्य माऊली महाराज मौली महाराज जगताप तसेच सर्व टाळगिरी मंडळी हार्मोनियम वादक तुम्ही सर्व श्रोते मंडळी भगवंताच्या चरणी वडिलांच्या चरणी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करते आणि या केलेल्या सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर